आपण पाहताय महाराष्ट्र देशा आणि यानंतर बातम्यांचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। बातमी डोंबिवलीमधनं डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा रिक्षा चालकाचा मुजोरपणा पाहायला मिळाला। महिला होमगार्डच्या अंगावरती धावून जाणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। काल रात्री डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानकाबाहेर एक महिला होमगार्ड वाहतूक नियंत्रित करत होत्या। त्यावेळी नामदेव खाडे या रिक्षा चालकानं रांगेचा नियम तोडल्यामुळे या होमगार्डनं त्याला हटकलं आणि त्यावर रिक्षा सरळ लावण्याऐवजी तो होमगार्डच्या अंगावर धावून गेला। त्यांना शिवीगाळ केली, हुज्जत घातली आणि त्याच्याविरोधात लागलीच कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे। अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला लागलेली गळती वर्षभरानंतर सुद्धा कायम आहे। हे धरण फुटलं तर लाखो लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो। त्यामुळे याच्या दुरुस्तीकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जाते। ग्रेट इंडियन पेनिन्सुला म्हणजेच जीआयपी कंपनीने कल्याण स्टेशनच्या निर्मितीपूर्वी अंबरनाथ एमआयडीसीत हे धरण उभारलं। काही वर्षांपूर्वी इथे रेल नीलचा कारखाना सुरू करण्यात आला असून दिवसाला 2 लाख लिटर पाणी इथून घेतलं जातं। गेल्या वर्षी धरणाला अनेक ठिकाणी तडे गेलेत, त्याची वारंवार तक्रार करण्यात आली आहे, तरी सुद्धा हे तडे बुजवण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का असा सवाल इथले स्थानिक विचारतात। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 20 ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। काल सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे उमेदवारांना तासनतास थांबावं लागलं। प्रथम नागरिक असलेल्या महापौर गीता जैन यांना सुद्धा अर्ज भरण्यासाठी अशीच प्रतीक्षा करावी लागली। नाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याचं समोर येत आहे। शहरातल्या सातपूर कामगार नगरात काल रात्री गुंडांनी एकच हैदोस घातला। 4 चाकी वाहनं आणि एका स्कूल बससह 9 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। सकाळी स्थानिकांनी या संदर्भात पोलिसांना कळवल्यावर तपासाला सुरुवात झाली आहे। औद्योगिक वसाहत असलेल्या भागात नेहमीच महिलांना टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागतो। त्यातच आता गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे रहिवासी धास्तावले असून या परिसरात कायमस्वरूपी चौकी उभारण्याची मागणी होती आहे। काही महिन्यांपूर्वी सातपूर कॉलनी परिसरामध्ये अशाच पद्धतीने 10 ते 12 वाहनांची तोडफोड झाली होती। या प्रकरणातले गुन्हेगार अजूनही मोकाट असतानाच पोलिसांसमोर हे नवं आव्हान उभं ठाकलंय। जालन्यातील नागेवाडीजवळ चिंतामणी कंपनीच्या खासगी बसचा अपघात झाला। या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर 26 प्रवासी जखमी झाले। त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। ही बस पुण्याहून नागपूरकडे जात होती। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी डिवायडरला धडकली आणि पलटली। जखमींवरती सध्या जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत। शासकीय यंत्रणा हाताशी धरून नोकरीचा आमिष दाखवून बेरोजगारांना फसवणाऱ्या वर्ध्यातील अर्बोस ग्रुपचा पर्दाफाश झालाय। बेरोजगार तरुणांकडून हजारोंची रक्कम उकळून सरकारी नोकरीचा आमिष दाखवायचा आणि त्यानंतर सरकारी विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून या तरुणांना बिनपगारी राबवायचं हा अर्बोस ग्रुपचा फंडा होता। केवळ वर्ध्यातच नाही तर यवतमाळसह इतरही ठिकाणी अशाच पद्धतीने तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे। सरकारी नोकरी लावली जाते मात्र बिनपगाराची। ही फसवणूक लक्षात येताच पैसे भरलेल्या तरुणांनी कंपनीचं कार्यालय गाठलं, मात्र तिथे कुणीही उपस्थित नसल्यानं पोलिसात तक्रार देण्यात आली। जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलची रजा घेऊन फरार झालेल्या गुंडाला लातूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नांदेडच्या तळणी गावात आज पहाटे या गुंडाला पकडण्याचा थरार पाहायला मिळाला। शेतात लपलेल्या संतोष धुतराजला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संतोषने तलवारीनं हल्ला केला। या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला। यात एक गोळी त्याच्या कमरेला लागली। जखमी संतोषला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गेल्या 2 वर्षांपासून हा गुंड फरार होता। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। आमदार विजयराज शिंदेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले। शहराच्या विविध भागातून निघालेल्या रॅलीची सांगता विष्णुवादी परिसरातील गजानन महाराज मंदिराजवळ झाली। गजानन महाराजांची आरती करून उपस्थितांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत यावेळी राज्यातल्या 1300 गावांचा सहभाग होता। येत्या 6 ऑगस्टला विजेत्या गावांचा सत्कार सोहळा पुण्यातील बालेवाडी छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात होणार आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकर, डॉ. अविनाश पोळ यांची उपस्थिती असेल। प्रथम क्रमांकाच्या गावाला 50 लाख, दुसऱ्या नंबरच्या गावाला 30 लाख तर तिसरं स्थान मिळवणाऱ्या गावाला 20 लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। तालुक्यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या गावाला सुद्धा 20 लाखांचा विशेष बक्षीस दिलं जाणार आहे। सांगलीतल्या 32 शिराळा गावात दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात नागपंचमीचा सण साजरा झाला। हायकोर्टाच्या बंदीमुळे जिवंत नागांऐवजी मातीचे नाग पुजून गावकऱ्यांनी नागपंचमी साजरी केली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या मातीच्या नागांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली।